टीम बागमंडला आणि त्याचवेळी टीम सफाई 11 वेशवी, कारण की आपल्याकडे वेळ कमी आहे. मग बॅट लाईटचा सामना करावा लागेल. या सगळ्या गोष्टींकडे आपण लक्ष देऊन 3 ओव्हरची मॅच खेळवतोय. त्वरा करा. मॅच क्वालिफायची पहिला बॉल बाला ऑन स्ट्राईक. बालानं पहिलाच बॉल खेळलाय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. वा, या मॅचची गोल्डन विकेट. 0 या आकड्यावरती बाला बाद. ज्या बालानं आज मैदानाच्या आतमध्ये अगदी विक्रम रचणारी बॅटिंग केली, प्रेक्षकांची सगळ्यांचीच मनं जिंकली. लांबच लांब फटके ज्यानं खेचले, ज्यानं 54 धावा आजच्या संपूर्ण दिवसामध्ये बनवल्या, एकाच मॅच मध्ये 40 धावा बनवण्याचा विक्रम त्यानं आपल्या नावावरती केला, तो बाला आता 0 या आकड्यावरती बाद. हा खेळच क्रिकेटचा असा, कधी 0 कधी हिरो बनवून टाकेल. सकाळचं सत्र त्यानं गाजवलं, त्यानं दुपारचं सत्र गाजवलं, संध्याकाळच्या सत्रामध्ये मात्र बालानं नाराजी व्यक्त केली आहे. पहिल्याच बॉलवरती विकेट, पहिल्याच बॉलवरती एक मोठा फलंदाज बाद झाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मागील मॅचचा हिरो राहिला होता वैजू, त्यानं अव्वल दर्जाची बॅटिंग केली होती, टीमला अगदी कठीण परिस्थितीमधून बाहेर काढलं होतं. वालवटी गावाच्या विरोधामध्ये अव्वल दर्जाचा खेळ ज्यानं केला तो वैजू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बॉलिंग मार्कवरती सलमान, ज्याला मोठी सफलता पहिल्याच बॉलवरती मिळाली आहे. आणि त्याच वेळेला मात्र आता समोर बॅटर वैजू आला, तर वैजूला थांबवावं लागेल. बॉलिंग करताना सलमानला षटकातील दुसरा बॉल. ओहो, दुसराच बॉल. गुडलाईन स्पॉट वरती टप्पा पडल्यानंतर अनएक्सेप्टेड बाउन्स. थोडा बॉल आपण जर पाहिलं ना तर राईज झाला. बॅटरला तो सरप्राईज राहिला. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळतीये. दुसरा सुद्धा बॉल डॉट. या वेळचा बॉल रडार मध्ये अगदी ओव्हर पिच बॉलला फेकलाय मिड विकेटच्या खूप लांब वरून. षटकार. सन्माननीय जाफरभाई अनवरी साहेब यांच्या वतीनं सुलतानी चषक या 2025च्या भव्य पर्वासाठी खूप सारा हार्दिक शुभेच्छा आल्यात. आपले मनपूर्वक आभार आहेत साहेब. आपलं शब्दसुमनन या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. आणि सन्माननीय मुनव्वरजी मौलाना साहेब यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. एक भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय. सुलतानी चषक 2025 भव्य दुसरं पर्व, आणि या दुसऱ्या पर्वाचं या वालवटी विभागाला संपूर्ण गर्व असेल. या गर्वानं मान उंचवावी असं राष्ट्रवादी पक्षाच्या अगदी वतीनं हे दमदार आणि दैवित्यमान आयोजन मात्र इकडे केलं गेलंय. पुढचा बॉल सलमानचा बॉल. हाफ ट्रॅकर होता, फटका तर फसलाय. बॉल बराचसा कालावधी हवेत राहिलाय. या मॅचची अजून एक मोठी विकेट आपण पाहतोय. ज्याच्यावरती होता आशेचा किरण, ज्याच्याकडे होता अपेक्षांचं ओझ, तो निर्णायक खेळाडू वैजू मात्र इकडे बाद होताना पाहायला मिळते. एक निर्णायक विकेट, एक मोठा धक्का मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना वैजू मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळतील. एक षटकार खेळला जरूर, पण त्याचं प्रत्युत्तर सलमानने वेगळ्या थाटणीने दिले. मोठी विकेट आली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आरिफ दाखल होताना पाहायला मिळतील. ज्याच्या गोलंदाजीची चर्चा या संपूर्ण सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर श्रीवर्धन विभागामध्ये राहिली आहे. त्याच्या गोलंदाजीची चर्चा संपूर्ण आपण जर पाहिलं तर या दक्षिण रायगडामध्ये राहिली आहे. तोच गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिला, पण आता त्याला आपल्याला बॅटिंग मार्कवरती पाहायचं आहे. नाव आहे आरिफ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. निर्णायक खेळाडू चर्चेचा विषय राहिला. आरिफ हे नाव आज खेळावं लागेल, लढावं लागेल. बागमंडला संघासाठी ज्या पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये गेला ना, त्याला सिद्ध करून दाखवावं लागेल. 7च धावा तर धावफळकावरती आहेत. 2 मात्र इकडे फलंदाज बाद झाले. हा 5वा बॉल. 5वाच बॉल. आरिफ आले, त्यांनी आडवा बाटला, बॉलला भिरकावलंय सीमा रेषेच्या पलीकडे. या वेळेला आरिफच्या बॅटमधून सिक्सर. आला पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला. सन्माननीय खालीजी विंडू साहेब यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. सगळेच मान्यवर, त्याच वेळेला प्रेक्षक वर्ग आपण पाहतो मैदानाच्या चौबाजूला उपस्थित, सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. सगळ्या लाईव्ह प्रेक्षकांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. खोलातला बॉल अडवा बाटने खेळलाय. बॉल स्क्वेअरच्या दिशेला प्रस्थान होताना पाहायला मिळते. आणि तिथेही मात्र आपण जर पाहिलं तर अगदी चुकीचं क्षेत्ररक्षणाची विवर असणे आणि त्याच कारणानं चेंडू पुनश्च एकदा सीमा पार. या वेळेला मात्र धावा मिळाला 4 आणि या चौकाराच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या
पुढे वधारताना पाहायला मिळते. संघाचं धावफलक पोहोचलंय 17 या आकड्यावरती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या एका महागड्या षटकाची सांगत होत असताना 17 धावा पाहायला मिळतात. आज मात्र धावा खूप सारा बनवावा लागतील इकडे बॅटिंग करत असताना टीम बागबंडला संघाला, कारण की समोरची टीम अशी आहे ना, ज्या संघानं पहिल्या मॅचमध्ये 74 धावा चेस केला त्या 4 ओव्हर मागे ठेवून 4 बॉल मागे ठेवून, आणि दुसऱ्या मॅचमध्ये तिकडे आपण बघतो 42 धावांचा पाठलाग केला, तिथे 6 चेंडू मागे ठेवले होते. आणि आता या मॅचमध्ये किती धावांचा पाठलाग केला जाईल हेही पाहावं लागेल. झिशानचा पहिला बॉल, पहिलाच बॉल झिशानचा अगदी रडारमध्ये स्लॉटमध्ये पार्क केला, त्याला पार्किंग प्लॉटमध्ये. हा भव्य दुसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलवरती षटकार. 6 धावा येताना पाहायला मिळतात. षटकाराच्या साह्यानं टीमचं धावफलक तर पुढे सरसावलंय. संघाची धावसंख्या धावफलकावरती वधारतीये. धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 23 धावा. यावेळीचा बॉल अप्रतिम दर्जाचा कमबॅक राहिला. वेग भन्नाट होता या बॉलवरती, अगदी सुसाट आणि त्याच वेळेला रंपाट गोलंदाजी पाहायला मिळाली झिशानची. कमबॅक केलं त्याने या मॅचमध्ये. जसा षटकाराला पहिल्याच बॉलवरती काहीतरी नवीन करायचं होतं, त्याला अगदी स्लो बॉल टाकण्याचा प्रयत्न, पण तो बॉल अगदी ओव्हर पिच आला आणि त्याच्यावरती आक्रमण झालं. तदनंतर आताचा बॉल आपण पहिला वेगाचा टाकला डॉट बॉलला. यावेळीचा बॉल बाहेर पडलाय. तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर व्हाईट बॉलची घोषणा मैदानाच्या आतमध्ये झाली. अवंतर स्वरूपाची धाव मिळते आणि त्या अवंतर स्वरूपाने टीमची धावसंख्या धावफलकावरती 24 या आकड्यावरती पोहोचताना निश्चितपणे पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल फुल टॉस बॉल, आक्रमण केलं. क्षेत्ररक्षक आहेत, सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये खेळण्याची चूक केली आहे. तिसरी विकेट, तिसरा धक्का. बॅटिंग करत असताना टीम आपण जर पाहिलं तर बागबंडला टीमला सन्माननीय जाफरजी अनवरी साहेब यांच्या वतीनं या संपूर्ण स्पर्धेसाठी सुलतानिया चषक 2025 साठी या स्पर्धेसाठी 1000 रुपयाचं बक्षीस आलंय. आपले मनपूर्वक आभार आहेत साहेब. असंच प्रेम या संपूर्ण स्पर्धेवरती राहील अशी आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आशा बाळगतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर अय्यान दाखल होताना पाहायला मिळतील. अय्यान मैदानाच्या आतमध्ये आले. 24 धावा धावफलकावरती आहेत. चला स्पीडअप घ्या, विनंती करेन. जास्तीचा वेळ खर्च करायचा नाही आहे. इथून पुढे टीम वेशवी तुम्हाला सुद्धा बॅटिंग करायची, या गोष्टीकडे मी लक्ष वेधेन तुमचं. धावा 24. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल. अय्यान आले, अय्यानने बॉलला उडवलंय आणि चेंडू सरळ लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध सिक्सर. मोठा षटकार ठोकला. ॲक्शन रिप्ले, अगदी जसा बॉल आला त्याला अगदी बॅकफुटला जात असताना हाफ ट्रॅकर बॉल पुल समोरच्या दिशेला खेळला आणि तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर 6 धावा येताना आपण पाहिला. षटकाराच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती 30 या आकड्यावरती. पुढचा बॉल झिशान. यावेळेला मात्र फसवलंय. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. लेग कटरचा वापर केला. कमी गतीचा बॉल फेकत असताना मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलची सांगत होताना पाहायला मिळतीये. चांगल्या रीतीचा बॉल. षटकातील शेवटचा बॉल. शेवटचा बॉल इकडे फसवलं गेलंय, इकडे मात्र चकवलं. षटक क्रमांक दुसरा संपलाय. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 15.00 सरासरीनं मैदानाच्या आतमध्ये धावा बनल्या गेल्या तर तब्बल 30. या मॅचचा विचार केला तर शेवटचं आणि अंतिम षटक येणं बाकी आहे. लास्ट ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या षटकामध्ये कशा तटणीच्या धावा पाहायला मिळतील हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. अगदी मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना बागबंडला संघाची चांगल्या पद्धतीची धावसंख्या तर येताना पाहायला मिळते. सुरुवात चांगली झाली होती ज्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना बॅटर आपण पाहिले होते. बाळा बाद झाल्यानंतर खेळीला सावरण्याचं काम मैदानावरती एक निर्णायक खेळाडू आरिफ करताना पाहायला मिळतं. त्यांच्या बॅटमधून 2 बॉलमध्ये 10 धावा आल्यात आणि तिथून एक वेगळीच जिद्द निर्माण झाली आहे टीम बागबंडला संघाची. षटक क्रमांक 3 आणि शेवटचं बॉलिंग मार्कवरती बॉलर आपण पाहतोय टीमचा निर्णायक खेळाडू प्रथमेश पट्टू. त्यानं पहिला बॉल टाकला ती वेगाचा. अनएक्सेप्टेड बाउन्स टप्पा पडल्यानंतर गोळीच्या वेगानं बॉल कीपरचा वेध घेत असताना पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलची सांगता पाहायला मिळेल. पहिला डॉट बॉल टाकला पट्टूनं. पट्टूला माहिती आहे कशा पद्धतीची गोलंदाजी करायची या मॅच मध्ये. पुढचा बॉल ओहो यू मिस.
आय विल डेफिनेटली हिट फॉर नीचे डिस्ट्रॉय. मैदानाच्या आतमध्ये यष्टांचा वेध घेत असताना 3 पॉईंट बाद. या मॅच मधील अजून एक मोठा धक्का. आरिफ मैदानाच्या बाहेर. निर्णायक खेळाडू बाद झालेत. आरिफ मात्र आपण जर पहिले तर इकडे बाद होताना पाहायला मिळतील. आरिफ यांच्या पाठमधून धावा येतील या विश्वासाने त्यांच्याकडे आपण पाहिलं गेलं, पण त्यावेळेला मात्र आरिफ बाद होताना पाहतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रणव दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. चला प्रणव त्वरा करा, विनंती करेन. यानंतर अजून एक आपल्याला इनिंग खेळवायची आहे आणि क्रिकेटचा खेळ म्हटलं की प्रामाणिकता दाखवावी लागते, कारण की जर आपण पाहिलं बॅटलाईटचा सामना करावा लागेल यदा कदाचित. टीम सफा 11 पेशवीला काय घडलं. अप्रतिम दर्जाचा बॉल व्हाईट लाईनला पकडत असताना बॉलर पट्टून अजून एक चांगला थाटणीचा बॉल टाकत असताना मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलची सांगता केली आहे. योग्य निर्णय मैदानाच्या आतमध्ये आमच्या पंचांचा राहिला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं अप्रतिम दर्जाचा बॉल, अगदी डॉट बॉलची सांगता. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल. याही वेळेला अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पट्टून केली आहे. अजून एक चांगल्या रीतीचा बॉल टाकत असताना अजून एक डॉट बॉल. 4 चेंडूमध्ये एकही धाव दिले नाहीये. या स्पर्धेची पहिली मेडन ओव्हर यदा कदाचित पट्टू इकडे फेकील का, हा मोठा प्रश्नचिन्ह झालाय. 5वाच बॉल, 5वाही चेंडू समोरच्या दिशेला फॉलो थ्रू मध्ये फील्ड करायचा होता. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बॉल सरळ आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एका धावेसाठी खेळला गेलेला स्ट्रोक. 1च्या साह्याने टीमची धावसंख्या 31 या आकड्यावरती पोहोचली आहे. या इनिंगचा शेवटचा बॉल, पूर्वार्धाच्या खेळातील शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. शेवटचा बॉल बॉलिंग मार्क वरती पट्टू. यावेळीचा स्ट्रोक हवेत खेळला, फटका फसला चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि इकडे कोणती चूक नाहीये. विकेट. फक्त एका धावेचं षटक टाकलंय. वा पट्टू, अप्रतिम दर्जाची कामगिरी. स्लॉग ओव्हर मध्ये आले. या मॅचची सिच्युएशनच बदलून गेले. धावा फलकावरती 31 आणि 32 टोटल. चला टीम भागमंडळला सांगायला विनंती करेन लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरा, लगेच आपण फिल्डिंग लावून घ्या. वेळ खर्च करायचा नाहीये आणि टीम सफा 11 पेशवी आपलं बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा. 18 बॉल, आवश्यकता 32 धावांची. या ऐकूया समालोचन कक्षामध्ये इमत मोडक सरांना. बहुत बहुत शुक्रिया। जी हाँ दोस्तों, आप तमाम लोगों का फिर एक बार मैं तहे दिल से स्वागत करता हूँ। ले चलता हूँ सुल्तानिया चषक के आज की पहली शाम में, जहाँ पर टेनिस क्रिकेट का ये विलेज टू विलेज का कारवां हमारे साथ मौलाना मुनव्वर तलवस्कर साहब भी आ चुके हैं, जुड़ चुके हैं। मौलाना मुनव्वर साहब, मैं आपका तहे दिल से स्वागत करता हूँ। रमीज़ भाई आरेकर आपसे रब्ता कायम करना चाहते हैं। मौलाना मुनव्वर आ जाइए, आपका तहे दिल से स्वागत है। स्टेज पर आप नशीश फरमाइए। खास इस मैच को देखने के लिए यूट्यूब से भी देख सकते थे रमीज़ भाई, लेकिन आपकी टूर्नामेंट को मज़े के साथ जिस तरीके से वालवट के जेडी ग्राउंड पर आकर देखना ज़रूरी समझ रहे थे, ऐसी शख्सियत वडोली से यहाँ तक आई है, उनका तहे दिल से स्वागत है, शुक्रिया। चलिए खेल की हो रही है शुरुआत। सूरज अपने मंजिल मकसूद की तरफ समंदर की आगोश में। मैच का रिजल्ट कुछ ही मिनटों में आ जाएगा। अब 18 गेंदों में 32 का पीछा करना है मैच के अंदर, ज़रूर मज़ा आएगा। आइए देखते हैं कि इस मुकाबले को किस तरीके से खेला जाता है। स्ट्राइक पर देखा जाए तो आज के दिन का सबसे डेंजरस प्लेयर, जो हर्षद सर ने कहा था, मैं उनकी बात से सहमत हूँ। कोई ऐसा गेंदबाज इनके सामने ज़्यादा कुछ खास गेंदबाजी नहीं कर पाया है। इसके पीछे की वजह है कि इनकी आतिशीपारी धुआंधार बल्लेबाजी। लेकिन अब मज़ा आएगा, लेफ्टी टू लेफ्टी का कॉम्बिनेशन। अरीब की पहली गेंद, वाह, डॉट बॉल, कमाल की गेंद। पता था कि बल्लेबाज बड़े स्ट्रोक के लिए जाएगा, लेकिन नॉन पावर प्ले की ओवर में 3 ओवर का खेल जीतने के लिए
जिस तरीके से 32 की जरूरत है, एक एक गेंद पर एक एक रन कीमती है। पहली गेंद डॉट, कोई रन नहीं, थोड़ा फास्ट खेलना है। इस मरतबा अगली गेंद लेकर अरीब, लेफ्ट आर्म ओवर द विकेट से लेफ्ट आर्म बैट्समैन के लिए। ओ हो, फिर एक बार कमाल की वापसी, कमाल की वापसी। 2 गेंदों पर बल्लेबाज प्रथमेश पाटिल को बांधे रखा है। चूंकि ये मुकाबला बड़ा है हर्षल सर, ये वो मुकाबला है जिसमें कोई एक टीम सेमीफाइनल में जाने की कगार पर होगी, सेमीफाइनल में जाएगी, कोई एक टीम डिस्क्वालीफाई हो जाएगी। आइए देखते हैं कि अब 16 गेंदे और 32 रन, 2 गेंदे बीट कर चुके हैं। इस मर्तबा फुल टॉस गेंद, कोशिश अच्छी, लेकिन थर्ड मैन की दिशा में गेंद तेजी से निकल गई, डीप थर्ड मैन की रीजन में आता हुआ ये चौका। आखिरकार तीसरी गेंद पर ये चौका आया। फुल टॉस गेंद थी, आगे कर बैठे थे, फ्लाइट दिया था उस गेंद को, लेकिन बल्लेबाज नहीं रुक पाए। अब तो उन्होंने आखिरकार अपनी हसरत पूरी की तीसरे गेंद पर। 4 रन आगे, 3 गेंदे हो चुके हैं, 3 गेंदों का खेल, स्कोर हो चुका है 4। अब भी देखा जाए तो 15 गेंदों में 28 की जरूरत है, थोड़ा फास्ट खेलना है। अरीब देखा जाए तो अब तक के सबसे कामयाब गेंदबाज है, लेकिन बल्लेबाज के ताल्लुक से अगर कहूँ तो प्रतीक सर गेंदबाजों के ऊपर जिसने हल्ला बोला, दिन के उजाले में जिस बल्लेबाज ने गेंदबाज को तारे दिखाए, वो बल्लेबाज स्ट्राइक पर। इस मर्तबा ये गेंद बहुत तेज डाली थी, अंपायर जी का इशारा, ये गेंद वाइड, चूंकि लेफ्टी बैट्समैन के लिए गेंद बाहर निकलती हुई नजर आई, बहुत बाहर डाला था। अंपायर जी का इशारा है वाइड का, बिल्कुल सही निर्णय। राकेश मोरे सर बहुत ही अच्छी अंपायरिंग कर रहे हैं, और सुल्तानिया चषक के तमाम ऑर्गेनाइजर इनके इस डिसीजन से भी, इस तरीके के जो उनके डिसीजन आ रहे हैं, बिल्कुल न्यूट्रल अंपायरिंग जो उनकी तरफ से हो रही है, उससे बेहद खुश हुए हैं, सेटिस्फाई है, मुतमईन है। मेरे अल्लाह, खिलाड़ी भी मुतमईन होने चाहिए। मैच की ओर बढ़ते हैं। इस मरतबा फिर एज लगा, गेंद शॉर्ट थर्डमैन की दिशा में वहां पर फील्ड किया गया, 1 रन। इस एक की मदद से टीम का स्कोर 6, 4 गेंदों में 6 रन हो चुके हैं। 14 गेंदों का खेल जीतने के लिए 26 रन की जरूरत। थोड़ा सा वक्त ले रहे प्रथमेश पाटिल, देखा जाए तो सबसे कामयाब खिलाड़ी है एक तरफ प्रथमेश पाटिल, दूसरी तरफ अरीब। अरीब ने अपने बॉलिंग से इम्प्रेस किया तो बैटिंग से इम्प्रेस किया प्रथमेश पाटिल ने, लेकिन प्रथमेश पाटिल का जिस खिलाड़ी ने सबसे ज़्यादा साथ दिया है वो है अब्दुल रहमान। फील्डिंग में जिस तरीके की सजावट है, फ्लैंक स्लिप की दिशा में खिलाड़ी, एक शॉट फैलने की रीजन में खिलाड़ी नजर आ रहा है, पॉइंट कवर घेरे में, जबकि खिलाड़ी, कुछ खिलाड़ी बाहर है। फिर गेंद पर चेंज ऑफ पेस, स्लोअर 1 लेग कटर, कमाल की गेंद डाली थी। ये देखिए एक्शन रिप्ले, सामने से गेंद को कट किया था, समझ ही नहीं पाए, ओ हो, कंधे के जोर से गेंद को फेंका था, वहां पर अब्दुल रहमान अपने आप को बचाते हुए डॉट बॉल। वाह, बॉलिंग हो तो ऐसी हो। पिछली 5 गेंदों में इन्होंने सिर्फ 6 रन खर्च किए, सुपर बॉलिंग। वाह, फिर एक मर्तबा भूल भुलैया, सबसे कामयाब गेंदबाज, जरा जोरदार तालियां बजनी चाहिए आज के दिन का सबसे बेहतरीन गेंदबाज, जिसने रन बहुत कम खर्च किए और तमाम लोगों का दिल जीता है। बॉलिंग हो तो ऐसी हो, कमाल की बॉलिंग, कमाल की बॉलिंग। लेकिन सबसे कम देखा जाए तो रनों में इकोनॉमी जिस गेंदबाज ने दी है वो देखा जाए तो गेंदबाज है अरीब। जितने भी मैचेस उन्होंने खेले इस्माइल भाई, उस मैच में उन्होंने रन कम दिए। कुल स्कोर हुआ है 6 रन बिना कोई विकेट के 1 ओवर की समाप्ति के बाद। अब 12 गेंदे और जीतने के लिए 26 रन की जरूरत। 12 गेंदों का खेल जीतने के लिए 26 की जरूरत। बॉलिंग ट्रैक पर आए हैं वैजू, स्ट्राइक पर प्रथमेश पाटिल। ये ओवर भी चुनौती रहेगी। आइए देखते हैं कि इस ओवर में होता क्या है। क्या प्रथमेश पाटिल पिछले 2 मुकाबले में बड़े मैच में बड़े मार्जिन से जीते, अच्छे खिलाड़ियों को उन्होंने बाहर कर दिया। अब क्या ये ओवर में वो गेंदों को बाहर करते हैं? और ये देखिए गेंद को खेला है, जी हाँ, भेज दिया बाहर। ये लीजिए छक्का, 6 रन। मैंने अभी अभी कहा था अच्छे खिलाड़ियों को, अच्छे गेंदबाजों को इन्होंने जब खेल को खेला सरकोच साहब, तो गेंदों को बाहर फेंका। अब आते ही पहली गेंद पर लोअर फुल टॉस की इस गेंद को कमाल का स्ट्रोक में कन्वर्ट किया 6 रन के लिए। इस 6 की मदद से एक कॉन्फिडेंस आ गया उसामा भाई, क्योंकि अब 12 स्कोर हो चुका है।
अब भी मैच 50-50 का है। मैं ये नहीं कह सकता कि मैच फील्डिंग टीम की तरफ झुकेगा और ये भी नहीं कह सकता कि बल्लेबाज की तरफ झुकेगा। इस मर्तबा भूल भुलैया, फिर अच्छी गेंद और ये देखिए क्या मैच का टर्निंग पॉइंट बन रहा है। अब 10 गेंदें और 20 रन की जरूरत, क्वार्टर फाइनल वाला मुकाबला। ये देखिए लेफ्ट हैंडर बैट्समैन के लिए, चूंकि ये गेंदबाज जो है ये नेचुरल लेग कटर कर रहा है, लेकिन लेफ्टी बैट्समैन के लिए ऑफ ब्रेक हो रहा है। कमाल की बॉलिंग, वाह। 10 गेंदें और 20 रन की जरूरत। इस मर्तबा और पिच लाइन की गेंद थी, गलती कर बैठे, घी का लड्डू परोसा, कहां रुकने वाले थे। दिस इज अ ग्लोरियस 6, बल्ले के बीचों बीच लेकर गेंद को आखिर नींबू बना दिया। 6 रन, क्या स्ट्रोक मारा था। 6 रन के लिए गेंद चली गई। इसी ओवर में रनों का ग्राफ ऊपर की तरफ जा रहा है। प्रतीक सर, वंडर स्पोर्ट्स की टेक्निकली टीम बहुत ही अच्छा वर्क कर रही है। श्रेयस सुतार सर मेन एंगल पर नजर आ रहे हैं, जबकि साइड एंगल पर देखा जाए तो सूरज गिरी सर। अब 9 गेंदें और 14 रन की जरूरत, क्वार्टर फाइनल वाला मुकाबला। इस मर्तबा फिर फुल टॉस, वाह 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 वाह, क्या कवर ड्राइव मारा है, लॉफ्टेड कवर ड्राइव। 6 रन, जरा जोरदार तालियां बजनी चाहिए। 100 एकता किल्ला लढतोय आणि लढून जितून हो दाखवतोय, काय बॅटिंग करतोय। दिस इज अ क्राइसिस मैन, संघाचा संगमोचक और हमारे रमेश भाई आरेकर के अब फेवरेट प्लेयर भी बन चुके हैं। 8 गेंदे 8 की जरूरत और इस बीच ये भी गेंद पहिले टप्पे पर बार। आपल्या टप्प्यात आलं की आपण कार्यक्रम करतोच। हा गया चौकार, वाह, मैच का पासा पलट दिया। 7 गेंदे और 4 रन की जरूरत। 100 बैट्समैन, 100 शो दिखाने वाला वन साइड हीरो। इस मर्तबा नो बॉल और नो पर ये 4, और इसी के साथ सेमीफाइनल में जाने वाली आज के दिन में पहली टीम बनी है सफा 11 वेशवी। 7 गेंदें रखकर देखा जाए तो इस मुकाबले को जीता है। लेकिन इससे पहले बता दूं, जितने भी उन्होंने मैचेस खेले आखिरी ओवर या फिर 1.5 ओवर रखकर ही मैच को जीता है। आज का दिन प्रथमेश पाटील का, क्या बात है। जरा प्रथमेशसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। आजच्या पुऱ्या दिवसात 3 इनिंग मध्ये